देवळाली प्रवरा येथे एकलव्य संघटनेच्या वतीने आयोजित वीर एकलव्य जयंती आणि आदिवासी जागृती मेळावा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशराव भांड होते। यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब सानप, विलास निर्मळ, सुरेंद्र थोरात, संजय बर्डे, डॉक्टर जमधाडे, शिवाजी मोरे, गोरख नाईक, भरत गायकवाड, गोरक्ष बर्डे, अनिल जाधव आदी मान्यवर हजर होते। या प्रसंगी बोलताना शिवाजीराव ढवळे म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी खरे लढणारे गुन्हेगारांची यादीत तर लपून बसणाऱ्यांच्या घरावर स्वातंत्र्य सैनिकांच्या पट्ट्या आहेत ही शोकांतिका आहे। शेतकऱ्यांसाठी लढा उभारणारा तंट्या नाईक हा एकमेव आहे। पोलीस अधिकारी पदाच्या नोकरीला लाथ मारून देशासाठी भागोजी नाईकांनी रक्त सांडलं हा इतिहास विसरून जमणार नाही। मोदी सरकारवर टीका करताना ढवळे म्हणाले की मोदींचे निर्णय गरिबांविरोधात आहेत। सरकार कुणाचेही आले तरी आदिवासी बांधवांची अवस्था तशीच आहे। आजच्या युगामधील एकलव्य अंगठ्याचे दान करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही अथवा सहनही करणार नाही। आदिवासी आश्रम शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था नाही, बाथरूमची व्यवस्था नाही। अनेक ठिकाणी विषबाधा झाल्याची प्रकरणं आपल्याला आपल्याच माध्यमातून दिसून आलेली आहेत। अनेक आदिवासी शाळेमध्ये जसं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यामध्ये आदिवासींच्या मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचा विषय या वर्षाच्या अखेरीस तो आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर महाराष्ट्रातल्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुली सुरक्षित नाहीत आणि म्हणून एकीकडे राज्य सरकारनं आदिवासींची मुलं शिकली पाहिजे, आदिवासींच्या मुलामुलींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि म्हणून आम्ही भरीव तरतूद करत आहोत। अशा पद्धतीनं एकीकडे वल्गना करायच्या आणि खाजगी आश्रम शाळेवर मात्र 900 रुपये खर्च करतं। शिवाय खाजगी आश्रम शाळेकडून आपण दर्जाची अपेक्षा व्यक्त करतो आणि सरकारी आश्रम शाळेकडनं मात्र तो दर्जा खालावत जातो। याचा अर्थ खाजगी आश्रम शाळेपेक्षा सरकारी आश्रम शाळेला दुपटीपेक्षा अधिक बजेट असताना तिथला दर्जा उंचावत नाही। याचा अर्थ प्रशासनामधली लोक, आदिवासी विकास विभागामधली लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे। या प्रसंगी विष्णू बर्डे, शांताराम बर्डे, राजू बर्डे, विलास उतार, अनिल मोरे, गणेश रोटी, भरत गायकवाड, मोठा भाऊ दळवी, शिवाजी मोरे, अशोक माळी, सुधाकर वाघ, फयाज शेख आदी हजर होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल बर्डे, गीताराम बर्डे, राजू बर्डे, शिवाजी मोरे, रमेश जाधव, संदीप गाडेकर, नानासाहेब बर्डे, सुभाष माळी, सुभाष मोरे आदींसह एकलव्य संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एस9 मीडिया, श्रीरामपूर।